हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणीसाठी मी तयारी करून घेतली आहे। तर आपण बघूया काय काय साहित्य लागतं ते। तर आपण अर्धा किलो चिकन घेतले आहे। हे अर्धा किलो तांदूळ आहे। बिर्याणी राईस आहे, ते मी अर्धा तास पूर्वी सोक करायला ठेवले होते। कोथिंबीर, पुदिना, 2 मिरची, लिंबू, हे पावशेर दही आहे, 1 पेला तेल, अद्रक लसूणची पेस्ट आणि हे खडे मसाले। हे भातासाठी वापरणार आहे आणि हे बिर्याणीत टाकण्यासाठी वापरणार आहे। तर आपण सुरुवात करूया। मी इथं पाणी गरम करायला ठेवले आहे। तर हे मसाले आपण भातात टाकून घेऊया पाण्यामध्ये। आपण ह्याच्यात पाण्यामध्ये गरम मसाले टाकून घेतले आहे। आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना टाकणार आहोत आणि 4 टेबलस्पून मीठ टाकणार आहोत। आता हे पाणी आपलं उकळून होईपर्यंत आपण बिर्याणीची म्हणजे मॅरिनेशन। आता हे पाणी उकळी येईपर्यंत आपण मॅरिनेशनची तयारी करून घेऊया। तर हे पातेलं मी स्वच्छ धुवून घेतले आहे। तर त्यामध्ये आपण हे चिकन टाकूया। हे मी स्वच्छ धुवून घेतले आहे चिकन। हे अर्धा किलो चिकन आहे। तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये दही टाकूया। दही टाकल्यावर आपण ही अद्रक लसूणची 4 टेबलस्पून पेस्ट टाकून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये हे खडे मसाले टाकून घेऊया। हे तेजपत्ता, 5 विलायची आणि 1 इंचाचे अद्रकचे हे जे दालचिनीचे तुकडे आणि हे जिरे। त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीरनंतर आपण त्यामध्ये पुदिना टाकून घेऊया। दिल्यानंतर 1 मिरची टाकूया आणि हे 1 वाटी आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी दूध टाकणार आहोत त्यामध्ये। आणि 2 टेबलस्पून आपण मिरची पावडर टाकूया आणि 1 भरून हळद टाकूया आणि 1 चमचा मीठ टाकून घेऊया। लिंबू टाकून घेऊया। आता आपण त्याच्यात चिकन बिर्याणी मसाला टाकूया 2 चमचे। आता हे चांगलं आपण मिसळून घेऊया। चिकन मसाले ते सगळं व्यवस्थित असं चांगलं मिळून छान करून घेऊया। चिकन मॅरिनेट करून घेतले आहे आणि आपण आता ह्याला अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देऊया। नशे आपला लिंबू पिळायचा राहिला होता, तर आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया, म्हणजे भात चांगला पांढरा शुभ्र होईल। आणि त्याच्यात 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे,
तर आपण हा भिजत ठेवलेला तांदूळ हे तांदळामधलं सर्व पाणी गाळून घेतलं आहे। आता हा तांदूळ आपण यामध्ये टाकूया। आता ह्याच्यात आपला हा तांदूळ टाकून झाला आहे। आपण ह्याच्यात तांदूळ आता 70% ह्याच्यात शिजवून घेणार आहोत। आपण अर्धा किलो कांदा तळून घेतला होता, तो आपण बिर्याणीत टाकून घेऊया। मॅरिनेशन मध्ये टाकूया। स्टर करून घेते। आता आपले हे स्टर करून झालेले आहे, तर आपण त्याला अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत। बघा हा आपला तांदूळ असा तुटतोय, म्हणजे आपण आता त्याला स्ट्रेन करून घेऊया। हा 1 2 त्याला स्ट्रेन करून घेतलेला आहे। अर्ध पाणी राहिलंय ते आपण स्ट्रेन करून घेऊया। हे मॅग्नेट केलेलं पातेल त्यावर ठेवणार आहोत आणि हे तांदूळ त्यामध्ये टाकून घेणार आहोत। म्हणजे त्यातून स्ट्रेन केलेला राईस हा सगळा आपण याच्यावर टाकून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये मी फूड कलर वापरत नाही, मी हे दुधामध्ये 1 चमचा हळद मिक्स केली आहे आणि ती आपण ह्याच्यावर टाकणार आहे, म्हणजे त्याला छान असा येलो कलर येतो राईसला। ज्यावरती आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेणार आहोत। 2 टेबलस्पून तूप टाकून घेणार आहोत। आपण आता त्याला झाकून घ्या। त्यावर हे डबल पेपर आहे आणि हे असं जाड तवा आणि टाक ठेवल्यावरती त्यातून वाफ बाहेर जात नाही। ह्याच्या खाली तवा ठेवून घेणार आहोत आणि 20 मिनिटं ह्याला वाफ देऊन घेणार आहे। आता 20 मिनिटं झालेले आहे आणि बघा आता आपली अशी बिर्याणी तयार झाली आहे छान। आपण गॅस बंद करून घेऊया। बघा तांदूळ छान असा शिजला आहे, एकदम मऊसूत तांदूळ झाला आहे। पण भाताच्या टेक्स्चरवरूनच दिसते की तांदूळ छान शिजला आहे। आपली बिर्याणी तयार आहे। आता आपण ती ताटात काढून घेऊया। तर आपली चिकन बिर्याणी तयार झाली आहे। तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।